Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत मटारची कचोरी. सध्या वाटाण्याचा सीझन चालू आहे, तर मटारची कचोरी ही बनवलीच पाहिजे. त्यासाठी इथे मी 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठापासून आपण आज कचोरी बनवणार आहोत. त्या पिठात मी थोडंसं मीठ, ओवा थोडा चुरून टाकला आहे आणि 2-3 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून जे ते तूप आहे ते सगळं पिठाला लागलं पाहिजे. त्याची अशी मूठ बनली ना की म्हणायचं ते तूप आपल्या पिठाला लागलेलं आहे. आपल्या इथं एकदम मऊ असा टो बनवून तयार झालेला आहे. एकदम सॉफ्ट असा टो बनवून घ्यायचा. आता हा टो आपण 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण कचोरीचा मसाला बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे थोडंसं आलं टाकलं आहे. त्यात 3 ते 4 मिरच्या टाकल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करून घेऊ शकता. त्याच्यावर 1 गड्डी लसणाची टाकली आहे. थोडेसे धने पण टाकले आहे. थोडीशी सॉफ आणि जिरं. हे सगळं आपल्याला मिक्सीमधून वाटून घ्यायचं आहे. इथे माझं वाटण तयार आहे. आता मी कढईत त्याला सॉटे करून घेते. त्यासाठी इथे मी 1 चमचा तेल टाकलं आहे आणि त्याच्यात आपण हे मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित हलून झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला उकडलेला वाटाणा आणि 1 बटाटा उकडला तो टाकायचा आहे. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं. बटाटा हा ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल. हे मिश्रण थोडंसं जाडसरच ठेवायचं. आता याच्यात आपल्याला थोडीशी आमचूर पावडर, जिरा पावडर आणि मीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपला कचोरीचा इथे मसाला तयार झाला. आता हा आपला कचोरीचा मसाला तयार आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कचोरीच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. सगळ्या मसाल्याचे असे गोळे बनवून घ्यायचे. आता हे आपले गोळे बनवून तयार आहेत. इकडे मी कढईत तेल तापायला ठेवते. मी कचोरी बनवूस्तर आपलं तेल तापलं जाईल, व्यवस्थित गरम होईल. आता कचोरी बनवण्यासाठी जे आपण पीठ भिजायला ठेवलं होतं ते अगदी छानपणे भिजलं आहे. त्याचे असे उंडे करून घ्यायचे आणि अशी वाटी तयार करून घ्यायची. मग ज्याच्यात आपण कचोरीचा मसाला केला आहे तो व्यवस्थित बसेल त्या साईजची अशी वाटी बनवायची आणि जो तो मसाला आहे तो साईडने असा त्या पिठामध्ये व्यवस्थित आतमध्ये टाकून घ्यायचा आणि हाताने त्याला वरून थोडंसं दाबायचं. आता ही आपली कचोरी तयार आहे. आता ही कचोरी जास्त फ्लॅट करायची नाही तर जास्त फ्लॅट गेल्यावर ही कचोरी फुगणारच नाही. थोडीशी जाड ठेवायची.
हाताने असं त्याला चपट करून घ्यायचं. आता इथे आपला सगळा कचोरा बनून झालेला आहे आणि तेलही गरम झालेलं आहे. त्या बनवलेले कचोरा आहेत ते एक एक करून तेलात सोडून द्यायचं. कचोरीला दोन्ही साईडने व्यवस्थित असं तळून घ्यायचं. सारखं मध्ये मध्ये हलवीत राहायचं जेणेकरून ती कच्ची राहणार नाही आणि व्यवस्थित दोन्ही साईडने सुद्धा भाजली जाईल. मंद आचेवर सगळा कचोरा तळून घ्यायचा. आता ही आपली खुसखुशीत कचोरी तयार झालेली आहे. अशा प्रकारे सगळ्याच कचोऱ्या आहेत त्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. मला वाटतं की समोसा आणि कचोरी बऱ्यापैकी सेमच असते, फक्त त्यातलं आतलं सारण आणि बाहेरचा लूक थोडा बदलला जातो. पण दोन्हीची पद्धत बनवायची एकच आहे. सो वाटाण्याचा सीझन संपायच्या आत तुम्हीही बनवा ही कचोरी. कशी लागते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू गाईज.